तुम्हाला पुढे काहीतरी करायचं आहे, तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं आहे, तुमचे काही गोल्स ऑलरेडी ठरलेले आहेत, स्वप्न आहेत. तर त्या गोल्सशी मॅच होणारे समोरच्या माणसाची स्वप्न आहेत का? त्यालाही पुढे जाण्याची धडपड आहे, की त्याला आहे तसं चाललंय तसंच ओके वाटतं आहे आणि फार काही खूप वेगळं काहीतरी ध्येय त्याचं आहे असं नाहीये. तसं असेल, एवढी तफावत असेल, तर ते मॅच होणार नाहीत त्या गोष्टी आणि तिथे तुम्हाला जुळवून घ्यायला खूप अडचणी येतील. त्याच्यामुळे जर तुम्हाला पुढे जाण्याची इच्छा आहे, तुमच्या आयुष्यात ते गोल्स आहेत, तर समोरच्या माणसाचे काही ना काहीतरी गोल्स समोर असावेत आणि ते गोल्स साध्य करण्यासाठी आत्ता सध्या त्याचे काय प्रयत्न चालू आहेत, कितपत ॲक्टिव्ह प्रयत्न चालू आहेत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे नुसतंच मला 5 वर्षानंतर स्वतःला या ठिकाणी बघायचं आहे आणि आज प्रयत्न तर 0 आहेत. म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न काहीच नाही आहेत, तर मग ते नुसत्या हवेतल्या गप्पा झाल्या, त्याला काहीच अर्थ नाही आहेत. कुठले गोल्स आहेत आणि त्या गोलसाठी आज ॲक्टिव्ह प्रयत्न कुठले चालू आहेत समोरच्या माणसाचे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्याच्यातून तुम्हाला समजेल की माणूस महत्त्वाकांक्षी आहे.